माळढोक पक्षी आपल्याला पहिल्यांदा ओळखायला येतो या ह्याच्यामध्ये 7 अक्षरांमध्ये माळढोक. माळढोक हे अतिशय दुर्मिळ आहे, क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत. आपल्याकडे भारतामध्ये 11 साली फक्त 250 पक्षी आढळले होते आणि महाराष्ट्रात 18 साली फक्त 8 पक्षी दिसले. नान्नजला ह्याचं अभयारण्यसुद्धा आता संवर्धनासाठी प्रयत्न चालू आहेत. अभयारण्य आहे. हे वृक्ष गवताळ प्रदेशात आढळणारे पक्षी आहेत आणि जमिनीवरचे सरडे, किडे, गवताच्या बिया, धान्याच्या बिया खाऊन राहतात. याची मादी फक्त एक अंड घालते, जमिनीवरतीच खळगाकडून मोठ्या झाडाखाली घालते माळढोक पक्षी आणि मादी अंड्याची काळजी घेते. ग्रेट इंडियन बस्टर्ड असं म्हणतात. हे अतिशय दुर्मिळ पक्षी आहेत. इतरही ठिकाणी संवर्धनाचे प्रयत्न चालू आहेत. पुढचा आपल्याला पक्षी दिसतो तो म्हणजे वारकरी. वारकरी याचं नाव असं पडलं आहे की याचे चोच पांढरी असते, पक्षी काळा असतो साधारण आणि त्याची चोच पांढरी आणि डोक्यावरती समोर पांढरा एक पट्टा असतो, टिळा म्हणता येईल त्याला, म्हणून त्याला वारकरी असं म्हणतात. आणि हा पाणथळ भागात सरोवरात वगैरे आढळतो. पाण्यामध्ये हा पायांमध्ये बोटांमध्ये कातडी असते, त्याच्यामुळे तो पोहू शकतो बदकासारखा आणि पाण्यातले किडे मासे वगैरे खाऊन राहतो आणि जमिनीवरती पण चालू शकतो. असा हा वारकरी पक्षी. युरेशियन कूट असं म्हणतात. असं म्हणतात की पूर्व युरोपातून भारतात उत्तरेकडून हे हिवाळ्यामध्ये दक्षिणेकडच्या भागात येतात जेव्हा थंडी वाढते तेव्हा. नंतर अजून एक पक्षी आपल्याला दिसतो आहे तो म्हणजे डोकरी. डोकरी हा पक्षी याला पॉन्ड हेरॉन इंग्रजीत म्हणतात किंवा पॅडी बर्डही म्हणतात. भातशेतीमध्ये आढळतो आणि पाणथळ भागात आढळतो. हा पॉन्ड हेरॉन म्हणजे बगळ्याच्या जातीचा पक्षी आहे आणि हा सुद्धा मासे, खेकडे, बेडूक वगैरे किडे खाऊन राहतो आणि याचा साईज साधारण छोट्या कोंबडीच्या आकाराचा असतो. पोटावरचा भाग पांढरट आणि पाठीवरचा साधारण तपकिरी रंगाचा, मळकट रंगाचा असतो.